महावितरणची 4 हेक्टर जागा महानगरपालिकेला रस्ता रुंदीकरणासाठी देण्याच्या बदल्यात महापालिका सबस्टेशनसाठी 4 ठिकाणी जागा देणार असल्याचं महावितरणच्या स्वतंत्र संचालिका नीता केळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय। दरम्यान शेटपळेमधील सबस्टेशनला वन खात्यानं मंजुरी दिली आहे। ते लवकरच कार्यान्वित होणार असून राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना 5 HP सौर पंप देण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय। महापालिकेतला बरेच वर्षाचा जो महावितरण आणि स्फूर्ती चौकातला रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न हा गेले अनेक वर्ष सातत्यानं पाठपुरावा केल्यामुळं आज पूर्णपणे मार्गी लागलाय। आज आम्ही आमच्या 4 हेक्टर जागा महावितरणची देणार आहोत महापालिकेला आणि त्याच्या बदल्यात महापालिका महावितरणला 3 सबस्टेशनसाठी जागा जी कुंभारमळा, शिंदेमळा आणि गणीमळा जो विहिरीमध्ये आहे आणि एक चार्जिंग स्टेशन पंढरपूर रोडचं अशा 4 जागा महापालिका त्याच्या बदल्यात देत आहे आणि त्याच्यामध्ये 99 वर्षाच्या कराराने 1 रुपया नाममात्र भाड्यात हा होतोय। मला असं वाटतं की आमच्या सांगली शहराचा हा महत्त्वाकांक्षी विषय होता, तो आज पूर्णत्वाला जातोय, ह्याचं एक समाधान आहे। दुसरी गोष्ट, बरेच दिवस मी आमच्या सांगलीमधलं शेटेफळमधलं इथलं एक सबस्टेशन होतं की ज्याला वन खात्याची परवानगी, त्याचा जो काही भाग हा सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातल्या पाचगाव इथे होता, तर ते 3 पोलमध्ये 33 kVची लाईन न टाकल्यामुळं आमचं हे सबस्टेशन कार्यान्वित होऊ शकत नव्हतं। त्या 3 पोलची वन खात्याची मंजुरी पण मी मागे लागून आता आणलेली आहे आणि ते आता त्याचं काम सुरू होऊन एक 4-5 दिवसात ते शेटफळे स्टेशन हे कार्यान्वित होईल। आणि आमचा नुकतीच जी आमची होल्डिंगची मीटिंग झाली, तर महाराष्ट्रातल्या ज्या सौर कृषी पंप आहेत त्याच्यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना 3 HPचीच मोटार देण्याचं सरकारचं धोरण होतं। मला काही शेतकऱ्यांनी येऊन विनंती केली की आम्ही जरी अल्पभूधारक असलो तरी वॉटर टेबलच्या दृष्टीने आम्हाला 5 HPची मोटार मिळावी आणि तो निर्णय मी मुख्यमंत्र्यांना निदर्शनास आणून दिल्यावर तोही निर्णय आता अल्पभूधारक महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना ही 5 HPचं कनेक्शन आपलं सोलर पंप मिळणार आहे। आता सध्या सांगली जिल्हा हा सोलर पार्कमध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे आणि आमच्याकडे आत्ता जी आमची जी स्टेशन्स तयार झालेली आहेत तर त्याच्यामध्ये जवळजवळ आमची 17 सोलर पार्कच्या जागा पूर्णत्वात गेल्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून 144 मेगावॅटची निर्मिती झाली आहे। 18 कार्यान्वित आता चालू आहे काम त्याचं आणि 69 हे प्रस्तावित आता त्या जागा आहेत की ज्याच्यामधनं या टोटल ह्याच्यातून आम्हाला जवळजवळ 700 ते 750 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे। आत्ताचे जे कार्यान्वित सोलर पार्क झाले त्याच्यातून 40,000 शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळायला लागलेली आहे। त्यामुळे ही एक मुख्यमंत्र्यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे। सोलर पंपमध्ये सुद्धा आम्ही मागेल त्याला कृषी पंप ह्याच्यामध्ये जवळजवळ आता सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही 3050 आणि 3362 असे कृषी पंप देतोय आणि लोकांनी अजूनही त्याच्यामध्ये मागणी करावी आणि रूफटॉप सोलरमध्ये जिल्ह्यामध्ये जवळजवळ आम्ही 10,600 लोकांना 365 लोकांना आम्ही रूफटॉप सोलरची सबसिडी दिलेली आहे। त्यामुळे या बाबतीत सुद्धा खूप चांगलं काम चाललं आहे आणि सध्या महावितरणचं काम देशामध्ये महापारेषणला पण आज प्रथम क्रमांक मिळाला। त्यामुळे एक चांगल्या पद्धतीनं भविष्य काळात आम्ही आत्मनिर्भर ज्याला म्हणू या सोलर पार्कच्या माध्यमातून होणार आहे अशी मला खात्री आहे।